पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांचा कार्यकाळ 1889 तर 1964 एवढा होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी मोतीलाल नेहरू यांच्या घरी अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या घराला आनंद भवन असे नाव देण्यात आले होते. 14 नोव्हेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय बाल दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आता सध्या 1916 मध्ये पंडित नेहरूंचे लग्न कलम कौल यांच्याशी झाले व 1917 मध्ये त्यांना इंदिरा प्रियदर्शनी यांच्या रूपाने कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर पंडितजींनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. पहिल्यांदाच 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले व संपूर्ण स्वराज्याची मागणी त्यांनी केली. हा महत्वाचा प्रश्न आहे. पहिल्यांदाच 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष ते झाले व संपूर्ण स्वराज्याची त्यांनी मागणी केली. त्यानंतर 1936च्या फैजपूर येथील ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हा प्रश्न तो नेहमी विचारतात की ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर हे उत्तर आहे पंडित नेहरू. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1935 मध्ये अल्मेडा येथील तुरुंगात असताना ॲन ऑटोबायोग्राफी हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले 1935 मध्ये. त्यानंतर 1940 मध्ये सुरू झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे वैयक्तिक सत्याग्रह होते. हा प्रश्न महत्वाचा आहे. कोणत्या नंबरचे वैयक्तिक सत्याग्रही होते? ते दुसऱ्या नंबरचे वैयक्तिक सत्याग्रही होते. त्यानंतर 1942 मध्ये अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया किंवा भारत की खोज हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला त्यांनी अहमदनगर मध्ये? डिस्कवरी ऑफ इंडिया किंवा भारत की खोज. त्यानंतर 2 सप्टेंबर 1946 रोजी स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे पहिले पंतप्रधान व पहिले परराष्ट्र मंत्री होते. पहिले पंतप्रधान व पहिले परराष्ट्र मंत्री होते, हे लक्षात ठेवा. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान होतेच. जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार असे म्हटले जाते. हे लक्षात ठेवा. स्वतंत्र भारताचे परराष्ट्र नीतीचे शिल्पकार असे त्यांना म्हणत. त्यानंतर 1950 मध्ये स्थापन झालेल्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडितजी होते. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष. त्यानंतर देशासाठी पंचवार्षिक योजना ही मूळ संकल्पना पंडित जवाहरलाल नेहरू यांचीच होती. पंचवार्षिक योजना जी आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच चालू केलेली आहे. तर पंडितजींनी 1951 सालापासून देशामध्ये पंचवार्षिक योजना सुरू केल्या. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पेपरमध्ये नेहमी विचारतात. त्यानंतर 1951 मध्ये पंडितजींनी पहिल्या आशियाई किंवा क्रीडा स्पर्धा दिल्ली येथे भरविल्या. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणी भरविल्या? पंडित जवाहरलाल नेहरूंनी. त्यानंतर पंडितजी जवाहरलाल नेहरू यांनी 1955च्या बांडुंग परिषदेमध्ये अलिप्त राष्ट्र संघटना ही महत्वपूर्ण संकल्पना मांडली. अलिप्त राष्ट्र संघटना ही संकल्पना कोणाची होती? नेहरूजींची. त्यानंतर त्यांच्या प्रयत्नाने 1961 मध्ये अलिप्त राष्ट्र संघटना ही संस्था अस्तित्वात आली. म्हणून शांतीदूत आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आंतरराष्ट्रवादाचे जनक असे संबोधले जाते. कोणाला म्हणतात? पंडित जवाहरलाल नेहरू यांना शांतीदूत, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आंतरराष्ट्रवादाचे जनक असे त्यांना म्हणतात. तसेच पंडितजींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे महत्वाचं आहे. नॅशनल हेराल्ड लक्षात ठेवा. हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. तसेच 1954 मध्ये भारत व चीन दरम्यान पंचशील करारही त्यांनी घडवून आणला. पंचशील करार हा सुद्धा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पेपरमध्ये विचारण्यात येतो. आता त्यांची ग्रंथसंपदा काय आहे पाहूया. किती ग्रंथ लिहिले त्यांनी. नंबर 1 सोवियत रशिया. नंबर 2 डिस्कवरी ऑफ इंडिया भारत की खोज. नंबर 3 ॲन ऑटोबायोग्राफी. नंबर 4
लेटर फ्रॉम फादर टू हिज डॉटर. लेटर फ्रॉम फादर टू हिज डॉटर. सर फ्रेंड्स, ही होती पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.